आत्मज्ञानाचे दर्शन पाहून दिसत नाही. सत्वातील गुण शाबूत ठेवण्याकरता औषध हा उपचार आहे. तसेच अन्न पाणी हा सुद्धा उपचार आहे. आपण अख्खा दिवस देहसत्व बगर जिभेने प्राशन करतो म्हणून जिवंत आहोत. सगुणाच्या अभावी निर्गुण तेही नाही. सगुण आहे म्हणून निर्गुण आहे. आयुष्याच्या हंगामात जे जे घडते त्याच्या ज्याच्यावर परिणाम होत नाही तो योगी. ज्ञानाच्या मुद्रेवर आल्हाद किंवा दुःखाची छटा नसते, कारण तो देहधर्मी नव्हे. ज्ञाताला लाभहानीचा अनुभव नाही. ज्ञाता पूर्ण योगी. बाकी सगळे योग अपूर्ण आहेत. योगी हा हंगामाचा जाणता. हंगाम म्हणजे आयुष्य. हंगामात कमी जास्त ते काय होते त्याचे तो गिराईक नाही. योगाला नाश होण्यासाठी स्त्रीसंग कोणता? त्याच्या कल्पनेचा. तुम्ही कोणीही 24 तास कल्पनेच्या अधीन आहात. तरी पण कोण केवढा असेल त्यांना एकमेकांच्या सल्ल्यानेच वागावे लागते. कल्पनासंग सहसा सुटत नाही. तोडू जाता तो तुटत नाही. फक्त आपली कल्पना आपण जाणायची. कल्पनेचा जाणता कल्पनातीत आहे. कलेवर केव्हाही पडेल. म्हणून आत्मस्थितीला जाणून घ्या. ऐकून ठेवा आणि तुमचे लक्ष कशावर ठेवावे ते ठरवून घ्या.